आज बनवतोय खमंग चटपटीत कारल्याची चटणी। सुरुवातीला आपल्याला मीठ लावून छान चोळून आपल्याला अर्धा तासासाठी हे ठेवून द्यायचं आहे। तव्यामध्ये इथे मी थोडंसं तेल घातलेले, अर्धी वाटी आपल्याला शेंगदाणे घ्यायचे, छान खरपूस रंगावरती आपल्याला भाजून घ्यायचे। त्यानंतर याच्यामध्ये 10 ते 12 आपल्याला लसूणच्या काड्या घालायच्या। त्यानंतर आपल्याला कढीपत्ता घालायचा आहे, लसणीचा वापर थोडासा जास्त करायचा आहे। त्यानंतर इथे कारली छान आपल्याला पिळून घ्यायचे। तुम्ही बघू शकता बघा, कारल्याचे सगळं पाणी आपल्याला काढून छान स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। त्यानंतर तव्यामध्ये आपल्याला 1 चमचा तेल पुन्हा घालायचं आहे। तेल छान गरम झाल्यावरती ही कारल्याची कापं घालून छान कुरकुरीत होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार। तर तुम्ही इथे बघू शकता छान असे कुरकुरीत झालेले आहेत। आता आपल्याला याला काढून थंड करून घ्यायचे आहेत आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्यामध्ये इथे मी सगळी कारली घातलेली आहेत। तळलेले शेंगदाणे, लसूण आणि कढीपत्ता यामध्ये घालायचा आहे। त्यानंतर 1 चमचा यामध्ये लाल तिखट मसाला घातलेला, चवीनुसार मीठ घालायचं आणि छान असं जाडसर आपल्याला वाटून घ्यायचं आहे। आता या चटणीला तुम्ही असंच देखील खाऊ शकता, पण तव्यामध्ये थोडीशी परतून घेतलीत ना तर जास्त दिवस टिकण्यासाठी मदत होते। आणि वरून आपल्याला छान कोथिंबीर घालायची आहे। चटणी छान सुटसुटीत होईपर्यंत आपण ह्याला परतून घेणार आहे। वरून आपल्याला अर्धा लिंबाचा रस घालायचा आहे, ज्यामुळे आपली ही चटणी छान चटपटीत लागते। नक्की ट्राय करून बघा आणि रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला नक्की कमेंट करा। रेसिपी आवडली असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा।